मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। खोजनवाडी इथं बसव जयंती निमित्त वचन साहित्य मिरवणूक। 892वी बसव जयंतीचा दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य वाचन साहित्याची मिरवणूक करण्यात आली। बसव मंडपासमोरील बसवेश्वर चौकात ध्वजारोहण, माणिकनाळ येथील माधुरी हनुमंत बगली यांच्या शुभ हस्ते षष्ठस्थल बसव ध्वजारोहण करण्यात आले। बसव भाव चित्र व वचन साहित्याचा डोक्यावर घेतलेले महिला व अबालवृद्ध, बसव ध्वज हातात घेतलेले शरण हरळय्या गल्ली, काराजंगी गल्ली, बसवेश्वर मंदिरापुढे येऊन मिरवणूक सांगता झाली। या मिरवणुकीत जय बसवेशा, भारत देशा, कल्याण राज्य बांधू या महात्मा बसवेश्वरांचे शरणांचा वचन साहित्यांच्या घोषणा करत वाद्यवृंदानं मिरवणूक झाली। राष्ट्रीय बसव दलाकडून बसव आदर्श शिक्षक प्रशस्ती प्रदान करून MG काराजंगी सर, कोट्टलगी सर, हत्ती मॅडम, सिंदगी सरांना सत्कार करण्यात आले। राजश्री बसप्पा बिद्री यांनी काव्य वाचन करण्यात आले, त्यांचाही सत्कार झाला। परमपूज्य सद्गुरू वीर तिशानंद महास्वामीजी मनगुळी आशीर्वचन माहिती देताना म्हणाले की बसव आदर्श शिक्षक पुरस्कार घेतलेल्या शिक्षकांची जबाबदारी आज आणखी वाढली, कारण समाज बदलण्यासाठी शिक्षकांची पात्र अत्यंत महत्त्वाची आहेत। देव आपल्यातच आहे। देवाला शोधण्यासाठी कुठेही पदयात्रा करण्याची आवश्यकता नाही, तसेच इष्टलिंग दीक्षा घेऊन आपल्यातच देवांचं दर्शन घ्यायचं आहे। लिंग जगात सर्व आहे असं म्हणाले। बसव आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारलेले शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले। निवृत्त शिक्षक आर्यम कनाळ सरांचा सत्कार स्वामीजीकडून करण्यात आला। 10वी 12वी नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्वामीजींच्या शुभ हस्ते करण्यात आल्या। विविध स्पर्धाही घेण्यात आल्या। महामंगलानं कार्यक्रम समाप्त झाला। ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। 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 ओम श्री गुरु बसवलिंगाय जय गुरु बसवेश्वर महादेव। शरण बंधुगळे, शरण बंधुगळे, ध्वज उहारुतिरे, बसव ध्वज उहारुतिरे, शांती ध्वनी मोळघुतिरे।